परस्पर आणि आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोधाचे सविस्तर प्रतिपादन 9वं हेडिंग चालू होतं ना आपलं. 9व्या हेडिंगमध्ये आपला विषय चालू आहे. सुरुवात झालेली आहे. कुठपर्यंत विषय चालला सांगा. शिष्याची शंका आहे. तो म्हणतो की महाराज घट हा भूतलाधिकामध्ये संयोग संबंधाने कदाचित असतो तर कदाचित नसतो, पण समवाय संबंधाने मात्र कपालामध्ये तो कधी कधी असतो. कदाचित म्हणजे कधी कधी असतो. पान नंबर 275. 275. हां, महाराज जो कपालामध्ये घटाचा प्रागाव प्रथम साभाव हा ना. शिष्याची शंका खालची पानावर खालची खाली. हा. घट हा भूतलाधिकामध्ये संयोग संबंधाने कदाचित म्हणजे कधी असतो, पण समवाय समवाय संबंध संबंधाने मात्र घट कपाला विना इतर दुसऱ्या कोणत्याही पदार्थात केव्हाही राहत नाही. नाही. असं म्हणजे समजलं. शिष्याची शंका. शंका तर समजून सांगा ना. घट हा भूतलाधिकामध्ये संयोग संबंधाने कदाचित म्हणजे कधी कधी असतो. असतो म्हणजे वर्तमान काळात असतो तो. हा. म्हणजे तो असतो, कधी असतो पण कधी कधी नसतो पण ना. मग घट हा भूतलाधिकामध्ये म्हणजे भूतलावर संयोग संबंधाने अर्थात भूतलावर जमिनीवर ठेवलेला जो घट आहे तो संयोग संबंधाने कदाचित असतो कदाचित नसतो. आता इथे घट आहे का? हा, आता इथे नाही. घट आहे का? मग कदाचित नाही. आणि समजा तिथे आणून ठेवला तर आहे. लक्षात आलं. आणि कोणत्या संबंधाने आहे? संयोग संबंध. संयोग संबंध. संयोग संबंध म्हणजे या हाताचा काय आहे? संयोग संबंध. हा लक्षात. अशोक महाराज कळलं ना? कदाचित नाही. म्हणजे कदाचित म्हणजे कधी कधी. आता तिथं आहे का? नाही. कधी कधी नसतो आणि कधी कधी असतो. आता तो घट कुंडीला घट झाला. आता तिथं काय आहे? तो घट आहे ना. म्हणजे कधी असतो आणि कधी नसतो. कोणत्या संबंधाने असतो आणि कोणत्या संबंधाने नसतो? संयोग संबंधानेच भूतल आणि घट. भूतल म्हणजे जमीन, जमिनीचा आणि घटाचा संबंध कोणता आहे? संयोग संबंध. दोन हातांचा म्हणजे कदाचित घट असतो कदाचित नसतो. संयोग संबंधाने कदाचित असतो कदाचित नसतो. झालं. शंका जर व्यवस्थित लक्षात आली तर प्रश्नाला काहीतरी किंमत येईल. नाही तर प्रश्न काहीच उपयोगाचा नाही. प्रश्नच नाही कळाला तर उत्तर काय उपयोगाचं राहील. तर घट हा भूतलाधिकामध्ये म्हणजे भूतलाच्या ठिकाणी झाला. आधी म्हणजे अनेक दुसरीकडे मी ठेवता येईल त्याला, पण आता सध्या आपला कुठं ठेवायचा आहे? तो भूतला. मग आता कधी असतो? कधी कधी असतो. पण समवाय संबंधाने मात्र घट कपाला विना इतर दुसऱ्या कोणत्याही पदार्थात आणि केव्हाही राहत नाही. संबंध कोणता घेतला आता? समवाय. येतं का सर लक्षात? समवाय संबंध काय आहे? तर समवाय संबंधाला नित्य संबंध असं म्हणतात. आणि संयोग संबंध जो आहे तो संयुक्त व्यवहार हेतू संयोग हा संयुक्त व्यवहार हेतू संयोग हा असं संयोगाचं लक्षण केलं. आता संयोग दोन मूर्त द्रव्यांचा जो होतो त्याला संयोग म्हणतात. आणि आता घटाचा समवाय संबंध शोधायचा आहे तुम्हाला, बरोबर? तर घट हा उत्पन्न कोणापासून झाला? कपाला. दोन कपालांचा संबंध. कपालापासून. कपाल नावाचा पदार्थाचा अर्थ कळाला? कपाल म्हणजे दोन भाग, बरोबर? आता तुम्हाला थोडंसं त्यात हे पाहावं लागेल. घटाला दोन भाग तयार करायचे आधी आणि नंतर ती एकमेकाला जोडायची. हा पूर्व भाग झाला. आता नाही राहिला. कच्चे कपाला. दोन कच्चे कपाल तयार करण्याचा हा विषय पूर्वी होता. म्हणून हा दृष्टांतही तसा जुनाट झाला. त्याच्याशिवाय ते होत नाही. म्हणजे आता त्यावेळेला तो पूर्वी समजा मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे रांजण बनवताना. रांजणाचा अर्धा भाग कुंभार आधी बनवून घ्यायचा. हातानेच बनवत होतो ती असं असं करून, बरोबर? काय मशीन काय नव्हते.
आणि नंतर दुसरं बी अर्धा भाग तो खालीच गणून घ्यायचा असं. आणि त्या दोन्हींच्यात मध्ये चिकल लावून असे एखादी एक अशी जोडून टाकायची. लक्षात आलं का? त्याला म्हणतात समवाय संबंध. कशाचा? घाटाचा. कशामध्ये काय आहे? कपाल. कपाल ही त्याची उपादान कारण आहे. कार्य उपादान कारणात राहत. कार्य कोण? घट. तो कुठे राहतो? कपालात राहतो. ते सोडून दुसरीकडे कुठं राहतो? समवाय संबंधाने घट कपाल सोडून कुठेच राहत नाही. लक्षात आलं? आता समवाय संबंध संयोग संबंधाने तो भूतलाधिकांच्या ठिकाणी राहील. कारण ते तो तिथून काढला, परत दुसऱ्या भूतलावर ठेवला, तिथून काढला, तिसरीकडे ठेवला. तिथं अनेक संयोग संबंध उत्पन्न होऊ शकतात. पण समवाय संबंध मात्र फक्त एकच असतो हे सांगायचं. काय झालं? लक्षात आलं? नंतर प्रश्न समजल्यानंतर उत्तरही तयार होतील. त्या पण समवाय संबंधाने मात्र घट कपाला विना म्हणजे कपाला शिवाय इतर कोणत्याही पदार्थात आणि केव्हाही राहत नाही. कसं सांगा बरं सर? आता दोन संबंध आता लक्षात आले. कोणते दोन? जर आता संयोग संबंध कसा झाला? वस्तू आणि पृथ्वी आणि वस्तू. पृथ्वी आणि घट. तर त्यांचा दोघांचा झालेला संबंध त्याला कोणता म्हणतात? संयोग संबंध. त्याला दुसरं उदाहरण मी दिलं तुम्हाला. दोन हाताची टाळी. तिथं काय झाला? संयोग संबंध. पुढं समवाय संबंध म्हणजे दोन वेगवेगळे भाग आहेत. दोन वेगवेगळे भाग एकत्रीकरण केले. हा. आता ते दोन वेगवेगळे भाग म्हणजे त्याची कारणता सांगायची. त्याची काय सांगायचे? कारणता. तो कसा उत्पन्न झाला? तर तो कपालापासून झाला असं न्यायशास्त्रकारांनी पाहिजे. तुम्ही जर अजून कारणता शोधत गेले तर तुमच्या असं लक्षात येईल साधारण ही कारणता त्यांनी मांडलेली. कोणी? न्यायशास्त्रकारांनी. वेदांती शास्त्रकारांकडे आपण इकडे स्थूल मानाने पाहायला गेलो त्यात मातीपासून घट झाला. आता मातीपासूनच घट मानावं लागेल ना. सध्या कुंभार जे तयार करतायत घट, तर त्या माती मशीनवर टाकली की आपोआप घट तयार होते. कुठं कपाला दिसत नाही. मातीपासून घट झालं. पण हे पूर्वीचा दृष्टांत आहे म्हणून त्यांनी अजून त्याच्यामध्ये आधी साक्षात कारणत्व शोधून काढलं न्यायशास्त्राने. आणि ते साक्षात कारणत्व माती सुद्धा नाही. माती हे परंपरेने कारण झालं. घटाचं परंपरेने म्हणजे माती ही घटाचे आजोबा झाले. घटाचे आजोबा झाले आणि बाप कोण झाला? कपाल. असं आपण घेऊ. म्हणून साक्षात कारणत्व कोणाला आलं? कपाला. म्हणून कार्य नेहमी त्याच्या उपादानात राहत असतं. कोणतंही कार्य त्याच्या उपादान कारणात राहत असतं. म्हणून कपालामध्ये घट राहतो असं म्हटलं जातं. बस एवढाच विषय. मग आता तो कपाल सोडून कुठं राहतो घट? कपाल सोडून कुठं राहतो? कुठेच राहू शकत नाही. कारण कार्य नेहमी आपल्याच कारणात राहतो असा सिद्धांत झाला. तेव्हा दुसऱ्या कोणत्याही पदार्थात आणि केव्हाही कोण राहत नाही? घट राहत नाही. कोणत्या संबंधाने? समवाय. संयोग संबंधाने. पुढे आता काय म्हणताय? आता त्याप्रमाणे म्हणजे घटाचा भूतलाधिकांच्या ठिकाणी समवाय संबंध अत्यंत अभाव आहे. आता भूतलाच्या ठिकाणी घटाचा भूतलाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने अत्यंत अभाव आहे? समवाय. संयोग संबंधाने अभाव आहे. भाव आहे म्हणजे आहे तिथं तो राहतो. लक्षात आलं? आता लक्षात आलं? समवाय संबंधाने घटाचा भूतलाच्या ठिकाणी काय आहे? अत्यंत अभाव. अत्यंत अभाव. का बरं? समवाय संबंध हा हे त्याचं उत्तर आहे. समवाय संबंध हा नेहमी त्याच्या उपादानात राहतो. भूतल हे काय घटाचं उपादान कारण आहे का? नाही. भूतल हे घटाचं उपादान कारण आहे का? नक्की ना.
भूतल घटाचं उपादान कारण आहे का? उपादान कारण कपाल. आणि कार्य नेहमी कुठे राहत असतं? कारणात राहत असतं, म्हणजे उपादानात. म्हणून समवाय संबंधाचा घट हा नेहमी कपालातच राहतो. भूतलावर काय राहिला? भूतला घट आपला काय चाललेलं आहे? घट. तो कुठं राहतो? कुठं? संयोग संबंध कुठे समोर आहे? तो राहतो कुठं? तर तो राहतो कपालात. कपाल बनवलं जातं. हा, बनवून जातो. कपाल मातीपासूनच बनवलं जातं. बनवलं जातं. हा, मातीत राहायला पाहिजे. मातीत राहायला पाहिजे. आपण साक्षात कारणत्व समजा 2 कपालं तयार करून ठेवली तर घट झाला का? कपाल बनवला तर हा, बनवले लागतात. पण बनवले तर 2 कपालं झाली ना. म्हणूनच हाताला काय झालं? जनरेटर चालू करता काल का? काल का आधी काल पार बचाल मार. काय म्हटले? कपाल म्हणजे निर्मितीकरणाचे कपाल जसं माती आता साक्षात कारणत्व आणि परंपरेने कारणत्व 2 भाग सांगितले ना तुम्हाला. माती ही घटाची कारण आहे का नाही? पण कशी झाली? परंपरा. आपण आज याला कारण मानतोच. मग आता साक्षात कारणत्व कोणाला आलं? हा, आणि परंपरेने. आणि त्याच्यामध्ये अजून निमित्त कारण. आता कुंभाराने बनवला, कुंभार त्याचं निमित्त कारण झाला, पण उपादान कारण झाला काय म्हणायचं? एकच मानतात ना कपाल उपादान कारण, हा. पण आपले हे वेदांती मातीच मानतात. एकच उपादान कारण म्हणतात. हो, माती. समवायी आणि असमवायी असे भेद करत नाही. कोण? वेदांती. वेदांती 2 भेद नाही तयार करत, ते 2 भेद करतात. असमवायी याच्यात साक्षात कारणत्व आणलं आणि समवायी कारणत्व असं आलं. त्यांनी समृद्धी केला, त्यांनी समवायी कारण मानलं, असमवायी कारण मानलं. कशाला? तेव्हा अतएव घटाचा भूतलाधिकाच्या ठिकाणी समवाय संबंधाने अत्यंत घटाचा भूतलाच्या ठिकाणी काय झाला? अत्यंत अभाव झाला. पुढे काय म्हटलं होतं? आणि त्याच भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंध आणि लक्षात सामायिक. आलं ना? आता भरपूर स्पष्ट केली. हो. त्याच भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने. आता अभाव कोणता ते पहा. सामायिक अभाव आहे. अत्यंत अभाव कोणत्या संबंधाने झाला? समवाय. समवाय संबंधाने झाला. आणि संयोग संबंधाने सामायिक अभाव आहे. आता सामायिक अभाव तुम्हाला कसला असतो हे कळाल्याशिवाय तिथं अभाव आहे असं म्हणाल तुम्हाला कळणार नाही. सामायिक अभाव कसला असतो? घट शून्य काळात घटाचा जो अभाव. म्हणजे आता शून्य काळात म्हणजे हा इथे काय आहे? हा घट आहे. हा, हे भूतल आणि याच्यावर हा घट आहे. पण आता सामायिक अभाव आहे का? नाही. मग आता सामायिक अभावाची उत्पत्ती प्रतियोगीच्या जाण्याने होते. हा घट निघाला. आता कोण उत्पन्न झालाय? आता अभाव आहे का नाही? पण त्या आता तिथं अभाव उत्पन्न झाला आणि हा घट आला. सामायिक अभाव गेला. या 2 कालाचा घट गेल्यापासून घट येईपर्यंतचा मधल्या काळात जो अभाव होता त्या अभावाला हा वेगळा आहे बरं. म्हणजे प्रध्वंस अभावावरून आणि प्राक अभावावरून हा अभाव वेगळा आहे. आपला जन्म झाला, मागचा आपल्या पूर्वी जन्म झालेले होता. त्यानंतर त्या मागचा जो देह आहे होता त्या तिथून आता त्याच्यामध्ये वेगळे देह होते म्हणा. त्यामुळे प्रतियोगी भिन्न होतो. इथं प्रतियोगी एकच असतो. म्हणजे तोच प्रतियोगी जातो आणि येतो. तो मधल्या काळ जो असतो त्याला काय म्हणायचं आहे? सामायिक अभाव. मग आता हा सामायिक अभाव काय म्हटलं इथं की त्याच भूतलाच्या ठिकाणी, म्हणजे इथं दिसतंय भूतल, याच ठिकाणी, या भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने. हा, संयोग संबंध. संयोग संबंधाने आहे ना. हा,
सामायिक अभाव आहे. त्याच भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने सामायिक अभाव आहे. बरोबर आहे ना? सामायिक अभाव आहे का नाही? अभाव भाव नाही का? त्या ठिकाणी काय आहे? आणि तो सामायिक अभाव आहे. अर्थात सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव एकाच कालात आले. त्यामुळे दोघांचा परस्पर विरोध कसा असू नये शंका काय असं. तयार झाली? तुम्ही काय म्हटले होते? सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव एकाच कालात राहत असल्यामुळे दोघांचा परस्पर विरोध असणे संभवनीय नाही. म्हणजे दोन एकाच कालात राहतात. एक अत्यंत अभाव बी राहतो आणि दुसरा सामायिक अभावही. फक्त संबंध दोन केले. संयोग संबंधाने सामायिक अभाव आणि समवाय संबंधाने अत्यंत अभाव भूतलाच्या ठिकाणी राहतात. तर मूळ विषय असा होता की जे संसर्ग अभाव आहेत, चतुर्विध संसर्ग अभाव आहेत, तर ते एका कालात राहत नाहीत असा मागून विषय आलेला. दोन एका कालात राहत नाही, एका कालात वेगळ्या संबंधाने राहतात, वेगळे. परंतु एका संबंधाने राहतात. आता त्यांनी संबंधाने केलीच की वेगळे. हा. आता यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे आणि उत्तर बी प्रश्नातच आहे. उत्तर नाही प्रश्न. आणि मग ते त्यांचा विरोध असू नये असं त्याला वाटतं की सामायिक अभाव म्हणे आणि अत्यंत अभाव म्हणे राहत असल्यामुळे त्या दोघांचा परस्पर विरोध असणे संभवनीय नाही. सामायिक अभावाचा आणि दोघांचा अत्यंत विरोध अभाव. असणे संभवनीय नाही. मग श्री गुरु सांगतात की ते मला शिष्य घटाच्या संयोग संबंध अवच्छिन्न सामायिक अभावाचा संयोग संबंध अवच्छिन्न म्हणजे तेवढं जागा जेवढी घटाला लागते तेवढी जागा बरोबर. तेवढी जागा तिथं सामायिक अभावाचा समवाय संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोध नसला तरी सुद्धा संयोग संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोधच आहे. म्हणजे संयोग संबंध जेवढी जागा लागते ना त्या ठिकाणी अत्यंत अभावाचा विरोध आहेच ना. तर सामायिक अभावाचा समवाय संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी म्हणजे संयोग संबंध अवच्छिन्न म्हणजे तेवढ्या जागेवर- सामायिक अभावाचा समवाय संबंध अवच्छिन्न अत्यंत अभावाशी विरोध नसला तरी सुद्धा संयोग संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोध आहेच. कारण तेवढा जागा लागते घटाला त्या ठिकाणी सामायिक अभाव झाला परंतु अत्यंत अभाव नाही ना तिथं. संबंधाने हा. आता संयोग संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोध आहेच. हा. आणि कोणत्या अवच्छेदकाने नाही? समवाय समवाय समवाय. आणि यावरून त्याचा विरोध आहेच. यावरून नियम काहीच होतो. सिद्ध होतो की ज्या अधिकरणात ज्या काली म्हणजे वर्तमानकाली ज्या पदार्थाच्या ज्या संबंधाने एक संसर्ग अभाव असतो त्याचा अधिकरणात त्या काली त्याच पदार्थाचा त्या संबंध दुसरा संसर्ग अभाव राहत नाही. हा, दुसरा राहत नाही, त्याच संबंधाने राहत नाही, आणि दुसऱ्या त्याच संबंधाने कालामध्ये म्हणजे राहू वर्तमान शकतो. कालामध्ये. दुसऱ्या संबंधाने राहू शकतो किंवा दुसऱ्या प्रतियोगीने सुद्धा राहू शकतो असं म्हटलेलं आहे. हा. अन्य प्रतियोगी असेल तर काय अडचण आहे? प्रतियोगी भिन्नत्वात संबंध भिन्नत्वात होऊ शकतो. कारण जो पदार्थाने ज्या संबंधाने ज्या ठिकाणी राहत नसतो त्या ठिकाणी त्या पदार्थाचा संबंध अवच्छिन्न अभावच आहे बरोबर. असे म्हटले जाते. आता जसे घट हा भूतलाच्या ठिकाणी संयोग काय संबंध केलं? दुसऱ्या संबंधाने एका संबंधाचा आमचे विषय चाललेला होता. एका संबंधाने जिथं एका संबंधाने जो अभाव आहे तिथं त्याच संबंधाने दुसरा अभाव राहणार नाही. म्हणजे ज्या संबंधाने जिथे भूतलाशी आपल्या घटाच्या प्रतियोगी उत्पत्तीच्या पूर्वी तिथं प्राग अभाव आहे. घटाचा काय आहे? प्राग अभाव आहे उत्पत्तीपूर्वी. तर तिथं तो प्राग अभावच राहतो, तिथं दुसरा अभाव कोणताच राहणार नाही. घट उत्पत्तीपूर्वी त्याचा प्राग अभाव आहे, प्राग अभावच राहील, दुसरा अभाव राहणार नाही. आणि आता संबंधाचा विषय जर गेला तर अन्य संयोग संबंध सांगितला आधी. संयोग संबंधाने म्हणजे ज्यावेळेला घट असतो त्यावेळेला त्याचा समवाय संबंध नसतो. घट असतो तेव्हा संयोग संबंध असतो. घट भूतलाशी संयोग संबंध असतो. संबंध असतो. आणि दुसऱ्या संबंधामध्ये नसतो तो. बरोबर. चल. म्हणून जसे घट
हा भूतलाच्या ठिकाणी संयम संबंध आणि कदाचित म्हणजे कधी कधी राहतो. म्हणून घटाचा भूतलामध्ये संयम संबंध अवच्छिन्न अत्यंत अभाव आहे असे कधी सांगता येणे शक्य नाही. कारण घट असतोच. कारण घट अत्यंत अभाव असतोच ना. असणं संभव्य नाही. घट आहे म्हटल्यावर अत्यंत अभाव कसा काय होईल? नाही होणार. घट आहे तिथे. परंतु भूतलत्व जातीमध्ये आणि भूतलाच्या रूपाधिक गुणामध्ये संयम संबंधाने कदाचित सुद्धा राहत नाही. काय झालं? जातीमध्ये आणि भूतलाच्या रूपाधिक गुणामध्ये रूपाधिक गुणामध्ये आणि जातीमध्ये संयोग संबंध चालत नाही. नाही. कारण संयम हा नेहमी दोन द्रव्याचाच होत असतो ना. ते भिन्नत्व तयार झालं पण म्हणून त्याचा संयोग संबंधाने घट हा उपादान कारण रूप कपालातच राहिला तर तो तिथं गुणामध्ये नाही राहणार किंवा त्याच्या जातीमध्ये सुद्धा रूपत्वाधिक जातीमध्ये घटक नाही राहणार. चला. म्हणून भूतलत्वामध्ये आणि भूतलाच्या रूपाधिक गुणामध्ये घटाचा संयोग संबंध अवच्छिन्न अत्यंत अभावच आहे. म्हणून तिथं काय झालंय? अत्यंत अभावच आहे. आणि अत्यंत तसेच घट हा भूतलत्वात किंवा भूतलाच्या उपाधी गुणात समवाय संबंधाने कधी राहत नाही. कारण समवाय संबंध हा कार्यद्रव्याचा आपल्या आता घट हा कधी कुठे राहत नाही? भूतलत्वात घट राहतो का भूतलावर राहतो? भूतलावर राहतो. भूतलत्व ही जाती कोणाची आहे? भूतलाची जाती आहे. भूतलत्व ही भूतलाची जाती आहे. तेव्हा घट राहतो तो भूतलावर राहिला. संयोग संबंध आहे. तिथेही संयोग संबंध आले आणि भूतलत्वाच्या ठिकाणी राहणं संभवनीय नाही. आणि भूतलत्व कशाची जाती आहे? भूतलाची जाती. भूतलाची जाती भूतलत्व. आता दुसरं अजून काय म्हटलं होतं? कारण समवाय संबंध गुणामध्ये सुद्धा नाही राहत. आता तुम्ही ज्या ज्या द्रव्याचे जे जे गुणधर्म असतात ते गुणीमध्येच राहतात. हा, तर ते त्याच्या गुणीमध्ये राहतात. हा म्हणजे गुणाच्या ठिकाणी कार्यद्रव्य नाही, कार्यद्रव्य भिन्न झालं. त्याचे जे गुण आहेत ते त्या गुणामध्ये राहतात. म्हणून घट हा त्या गुणामध्ये बी राहत नाही. घट गुणात राहीलच कसा? नाही ना. हा. पुढे समवाय संबंध हा कार्यद्रव्याच्या आपल्या उपादान कारणाशीच राहत असतो. हा, समवाय संबंध हा कार्यद्रव्याचा आपल्या उपादान कारणाशी. कार्यद्रव्याच्या उपादानातच राहत असतो. बरोबर? हा. पुढे आणि अत्यंत अभाव मात्र उपादान कार्याशी नसतो. अत्यंत अभाव अत्यंत अभाव हा अन्य उपादान कारणाशी नसतो. अन्यात उपादानाचा कार्याशी नसतो. इतर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लिहिलेलं? त्याच्याच खाली शेजारी. अन्यात. हा अन्यात म्हणजे इतर म्हणजे ठिकाणी इतर ठिकाणी इतर पदार्थ. वाचून द्या, ते मग सांगा. कारण समवाय संबंध हा कार्यद्रव्याचा आपल्या उपादान कारणाशीच राहत असतो. बरोबर आहे. अन्यात म्हणजे अन्यांच्या उपादानात राहणार. हा अन्याच्या उपादान. अन्याच्या उपादानात तो कसा राहील तर राहणार नाही. बोला. सामायिक संबंध आणि अत्यंत अभाव हे दोन्ही एकाच वेळेस राहतात असं म्हटलंय. हा. ओके. आता समवाय सामायिक सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव. अभाव हा. हे एकाच वेळेस राहतात असं शिष्याचं हा. हे म्हणतात. कोणत्या संबंधाने? एकाच वेळेस राहतात असं म्हणतोय ना हा सामायिक. त्यांचा विरोध नाही असं विरोध नाही. शिष्याचं म्हणणं. हा, त्यांचा विरोध नाही असं म्हणतो. पण या ठिकाणी साधे सोप्या भाषेत म्हणतो तर काय की आता हा गट आहे. ओके. या ठिकाणी भूतलावर गट आहे. गट आहे. हा. गट आहे म्हणजे तिथं अत्यंत अभाव नाही आहे. ओके. आता हा गट उचलला म्हणजे तिथं सामायिक अभाव नाहीये. नाही. बरोबर. सामायिक अभाव पण नाहीये. आता अत्यंत अभाव आहे पण सामायिक अभाव नाहीये. उचलल्यानंतर हा. आता मी परत गट ठेवला. परत गट ठेवल्यानंतर जो मधला काळ नव्हता तो झाला सामायिक अभाव. आहे का नाही? ते झाला सामायिक अभाव. म्हणजे मधल्या काळात काय उचलला त्यावेळेस अत्यंत अभाव होता आणि ठेवल्यानंतर नाही ना, ऐकून घ्या. हा. ऐकून घ्या. ठेवल्यानंतर तिथं काय झाला आता जो मधला काळ आहे तो झाला सामायिक अभाव.
अत्यंत अभावाची व्याख्या काय आहे? तो कधीच नसणार आहे, बिलकुल. कधीच नसणार हे आहे. पाहिजे. पण परत आला तिथं हा. म्हणजे तिथं अत्यंत अभाव नाही. नाही. हे साधं सोपं सरळ. हे बरोबर. म्हणजे हा, बरोबर. जे अत्यंत अभाव हा त्याचं लक्षणच काय करता तुम्ही? अनादि अनंत. अनंत असं करता. अनादि अनंत. आणि घटाचं येणं आणि जाणं काय दर्शवतं? सामायिक सामायिक अभाव दर्शवतं. तर याच्यामध्ये बरोबर आहे ते. म्हणून त्या दोन्हीमध्ये आणि शिष्य काय म्हटला होता? ते दोन की एकत्र सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव एकाच काळात राहत असल्यामुळे तर एकाच काळात राहत नाहीतच ना. मग ते दोन अभाव झालेच नसते ना. म्हणजे सामायिक त्याच्या शंकेचं उत्तर दिलेलं हा. असेल त्यांनी की दोन. पण त्यांनी जे म्हटलंय की चतुर्विध संसर्ग अभाव आहेत ते एक अभाव असताना दुसरा अभाव हे साधं सोपं सरळ. नाही सोपं नको आपल्याला अवघड थोडंसं. ते नाही ऐकत नाही तर फिरून फिरून शब्द वापरतात नाही. नाही, पण तसं समजलं चांगलं नाही. आहे. त्यांनी फिरवलं तरी वाचलं. जेव्हा चला आहे ते सर. तेव्हा घट हा भूतलात तुम्हाला तुमच्या लक्षात आलं का आता त्यांनी मी सांगितलेलं हो आलं ना. हा तर त्याच्यात कोणता एक अभाव एका काळात राहतो. मग आता ज्या वेळेला अत्यंत अभाव हा तिथं का राहत नाही? सामायिक त्याचा सामायिक अभाव हा तर नाही आणि त्याच्या संयोग संबंधाने तर मूळ शंकेमध्ये असा विषय येतो हा. की संयोग संबंध आणि समवाय संबंध. समवाय संबंधाने कोण नाही? अत्यंत अभाव. अत्यंत अभाव. अत्यंत अत्यंत अभाव अभाव नाही. आणि नाही. संयोग संबंधाने कोण आहे? सामायिक अभाव आहे. सामायिक अभाव आहे. हा हे मग ही त्या शंकेमध्ये बी आहे मूळच्या. तर मूळच्या शंकेतला प्रश्न असा बी आहे. तर त्या ठिकाणी दोन भिन्न संबंध आल्या कारणाने दोन भिन्न संबंधाने दोन अभाव राहतात असं म्हणायचं. दोन भिन्न संबंधाने शिष्याने शंका केलेली त्यात दोन अभाव राहतात असं. त्याच्यातच मी तुम्हाला मागाशीच म्हटलं होतं त्याच्या प्रश्नातच उत्तर आहे की तोच म्हणतो की दोन भिन्न संबंधात एका काळात राहतात. भिन्न संबंधात राहू शकतात. संबंध अवचितक वापरता येतं. हा संबंध आहोत. चला. आता शिष्याची शंका आहे पुन्हा. हा आता वाचा इथून पुढे विषय काही नवीन आहे. हा वाचा ना. हा वाचा वाचा. शिष्याची शंका. हा महाराज नैयायिक तर परमाणू आदी नित्य द्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात ते का? हा तर हा ज्याची सुरुवात करून दिली होती मला वाटतं गेल्या शंकेला सुरुवात झाली शंका केलेली. हा तर तेव्हा महाराज नैयायिक म्हणजे न्यायशास्त्रकार तर परमाणू अधिक त्या पदाचंही विश्लेषण तुम्हाला दिलं होतं मी की 9 द्रव्य आहेत जे न्यायशास्त्रकार मानतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश. तर याच्यामध्ये वायू पर्यंत म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू हे 4 कार्यद्रव्यात नित्य न मानता परमाणू स्वरूपामध्ये नित्य मानलेले आहेत. म्हणजे कार्यामध्ये न मानता ते काय म्हणतात या पृथ्वी आप तेज आणि वायू या 4 भूतांचे परमाणू नित्य आहेत. आणि नंतर आकाश काल दिशा आत्मा आणि मन या पुढच्या 5 हे स्वरूपता नित्य राहतात. ते पदार्थ स्वरूपता आकाश स्वरूपता नित्य आहे. नंतर काल आत्मा दिशा आणि मन हे स्वरूपता नित्य आहे. मन सुद्धा त्यांनी नित्य मानलेले. मनाचा नाश मानत नाही. न्यायशास्त्रकार मनाचा नाश मानत नाही. तर मग आता त्याच्यात आता याच्यावर लक्षात घ्या की नाश मानत नाही ना. महाआकाश स्वरूप मानलं ना. न्यायशास्त्राने श्रोत्रेंद्रिय कसं मानलेलं आहे? आकाश स्वरूप मानलेलं. तेव्हा हे परमाणू अधिक म्हणजे परमाणू म्हणजे त्याला परमाणू आणि पुढे असणारे स्वरूपता नित्य द्रव्य असं म्हणायचं. त्या नित्य द्रव्यात सुद्धा ते किती 4 ना. हा 4 ना ते नित्य. नित्य स्वरूपता नित्य ते 5 झाले ना. हा कोणतं? आणि सुरुवातीचे जे आहेत पृथ्वी आप तेज आणि वायू हे परमाणू नित्य आहे. हा वायू. नंतरचे आकाश काल दिशा आत्मा आणि मन
न्यायशास्त्रकारांनी आत्माही काय केलाय परिच्छिन्न स्वरूपात मानून नित्य केला, द्रव्यच मांडलं गेलं. द्रव्यामध्ये टाकला, जड द्रव्यामध्ये चांगला. त्याच्या ठिकाणी ज्ञान गुणाची उत्पत्ती आत्ममनाच्या संयोगाने होते असं मानलेलं आहे. इच्छा आदी आत्म्याच्या ठिकाणी गुणधर्म मांडले. चुकलेलं लक्षण आहे, पण मग आता अभ्यासासाठी तर लागेल तुम्हाला. महाराज नित्यामध्ये 4 आहेत ना, नित्य परमाणू 4 आणि स्वरूप नित्य मग ते 5 आहेत ना, मग ते म्हणजे 9. बरं. तर हे 9 द्रव्य आणि 7 पदार्थ मानलेले आहेत. मुख्य 7 पदार्थ मानले. द्रव्य 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 गुण तथा कर्म सामान्य सविशेष सामायिका आणि अभाव. सामान्य विशेष समवाय आणि अभाव. अभाव. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव. तर हे 7 पदार्थ हे पाठच असले पाहिजेत. द्रव्य गुण समवाय तथा न्यायशास्त्रकाराचं अध्ययन करायला बसल्यावर कार्य काय आहे ना? बेसिक आहे. कार्य काय आहे ते? कार्य काय हे म्हणून आपला झालेला आहे तर्कसंग्रह आधी. तर्कसंग्रह झाल्याशिवाय ह्याला हात लावायला हे त्याच्यामुळे तरी थोडंसं फक्त तुम्ही ते वाचत नाही त्याच्यामुळे लक्षात राहा. मागचं विसरून गेले. ते काय याचा संबंध नाही येत ना बुद्धीमध्ये. ते जर विषय राहिले हा विषय अभ्यासाचा कंटिन्यू करत राहील, नाही तर मग नाही. चला, तर तेव्हा शंका झाली. परमाणु अधिक नित्य द्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात. ते का मानतात अशी शंका आहे. आता विशेष पदार्थाचा समवाय या पदाचा अर्थ तुम्हाला कळाला. नित्य संबंध आणि विशेष. आता विशेष याचं लक्षणही तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं. स्वतःव्यावर्तक हा विशेष स्वतःव्यावर्तक हा विशेष सामान्यते दुसरं लक्षण आलं सामान्यते सती स्वतःव्यावर्तक एकमात्र समवेता विशेष. त्याचप्रमाणे अजून एक लक्षण दिलं व्यावर्तक धर्म. प्रत्येक वस्तूतील मराठीचं लक्षण सांगितलं. प्रत्येक वस्तूतल्या असणाऱ्या व्यावर्तक धर्माला विशेष असं म्हणतात. प्रत्येक पदार्थामध्ये असणाऱ्या व्यावर्तक धर्माला विशेष असं म्हणतात. म्हणजे याच्यावरून तुम्हाला विशेष नावाचा काय पदार्थ आहे व्यावर्तक असणारा जास्त स्पष्ट होते. आता त्याच्यात या जसा हा पेन आहे, तर या पेन ज्या विशेष धर्मांनी युक्त तुमच्या लक्षात राहतो त्याचं नाव विशेष केलं त्याने. व्यावर्तक धर्म तो इतरांवरून काय करेल, तो वेगळा करून टाकेल त्याला. नाही तर आता सगळे पेन जर सारखेच असते ते विशेषत्व काय राहील. काळा घोडा हे विशेषण आलं त्यांना. काळा हा रंग विशेषण आलं. इतर घोड्यावर वेगळा केला. दुसरा अजून एक भाग आहे नित्य द्रव्य वृत्तियो अन्यथा विशेष असं एक म्हटलंय. जे नित्य द्रव्याच्या ठिकाणी ज्या विशेष धर्माने राहतात त्याला नित्य द्रव्य म्हणतात. विशेष आणि हेच न्यायशास्त्रकारांनी तयार केलेलं आहे. म्हणजे नित्य द्रव्य वृत्तयोन्यथा विशेष असं म्हटलेलं आहे. तर या आता अजून ह्याच्यापेक्षा हे सगळे लक्षणं झाली समजा, पण तरी आम्हाला विशेष काय कळालं नाही असं म्हणतात. तर गेल्या वेळेस मी सांगितलं होतं की पृथ्वीच्या जे परमाणू आहेत, पृथ्वी आता परमाणू कितीचे धरले तुम्ही नित्य द्रव्यातले 4 पृथ्वी आप तेज आणि वायू. तर एक पहा, पृथ्वी ज्या परमाणूंपासून बनली तो परमाणू हा मुळातच विशेष आहे. आणि वायूपर्यंतचे परमाणू म्हणतात. आता जलाचा धरा, जलाचा परमाणू हा पृथ्वीच्या परमाणूसारखा नाही. तेजाचा परमाणू हा पृथ्वीच्या जलाच्या परमाणूसारखा नाही. आणि वायूचा परमाणू हा पहिल्या 3 परमाणूसारखा नाही. म्हणून त्या सगळ्या परमाणूंच्या मध्ये असणारं विशेषत्व ज्याला विशेष पदार्थाचा धर्म असं मानलेलं. म्हणून आता त्याच्यात पहा, म्हणजे आता हा कसा मांडला त्यांनी, त्याची एक कल्पना केलेली. त्याच्यासारखा तो नाही. पृथ्वीचा परमाणू हा जलाच्या परमाणूसारखा नाही.
हेच त्याचं विशेषत्व. कोणाचं? पृथ्वीचा परमाणू जलाच्या परमाणूसारखा नाही, हे त्याचं विशेषत्व आहे. तर परमाणू अधिक नित्य द्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात. कोण? आता विशेष पदार्थाचा समवाय पहिल्यांदा एक लक्षात घ्या. विशेष पदार्थ आजू बोललेला आहे ते की त्याच्यासारखा दुसरा नाही, तरी ते कल्पना केली त्यांनी कशाची? त्या पदार्थाची. पृथ्वीरूपी परमाणू हा विशेष स्वरूपाचा आहे अशी एक कल्पना केली. त्याचे कोणते गुणधर्म आहेत? पृथ्वी परमाणू भिन्न गुणधर्म आहेत एवढाच भाग. जलासारखा नाही. जलाच्या परमाणूंच्या द्वारे जलाचीच उत्पत्ती होईल. पृथ्वीच्या परमाणूंच्या द्वारे पृथ्वीचीच उत्पत्ती होईल, जलाची होणार नाही. म्हणून पृथ्वीच्या परमाणूंच्या मध्ये पेक्षा जलाचा परमाणू हा भिन्न आहे किंवा जलाच्या पेक्षा पृथ्वीचा. याला विशेष काय म्हटलं त्यांनी? पदार्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे विशेष पदार्थ म्हणजे काय? जे पृथ्वीचे जे त्या परमाणू पदार्थाचे विशेषता जी आहे ती काय आहे? भिन्न असते. मग आता त्याच्याशी सुद्धा काय असतो? नित्यद्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात. ते का मानतात? अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. चला, प्रश्न कळाला? म्हणजे त्या नित्यद्रव्यात विशेष पदार्थाचा समवाय का मानतात? ते अन्य ठिकाणी नसतो, त्याच्याच ठिकाणी असतो. त्याच्या ठिकाणीच असतो, दुसरी राहिलंच का जातो? त्याच्या चला, ठिकाणीच ते नित्य आहे ना. उत्तर काय म्हणतात ऐका. श्री गुरु भरपूर मोठं उत्तर आहे ते आता. हा. अरे पण त्यांनी मांडलेला विशेष पदार्थच मुळी अप्रसिद्ध असल्यामुळे त्याची ती कल्पना निष्प्रयोजन आहे हे अद्वैत ग्रंथामध्ये स्पष्ट आहे. पहिल्यांदा त्याचं खंडनच आहे. अप्रसिद्ध कल्पना म्हणजे ज्याच्याविषयी तुम्हाला काहीच सांगता येत नाही, पण तुम्ही तुमच्या कल्पनेनेच त्याला काय केलेला? आकार दिलेला. ही अप्रसिद्ध कल्पना आहे. पृथ्वीच्या परमाणूंचा विचार करताना, त्या परमाणूंचं लक्षण करताना काय म्हटलं होतं? जाल सूर्यमरीचिस्तम तत्सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो षष्ठतमो भागो परमाणु उच्यते. उच्यते. असं लक्षण आले त्याच्यानंतर. अजून एक मनोभिन्नत्वे सती परम अणुत्व परिमाण परमाणु परम अणुत्ववान परमाणु परमाणु त्याचा छेद होऊ शकत नाही. ज्याचा छेदच होत नाही त्याचं नाव परमाणु. छेद होत नाही म्हणजे अत्यंत सूक्ष्म. तुम्ही एकाचे दोन कट करत गेले, पुढे गेल्यानंतर ज्याचा छेद होत नाही त्याला काय म्हणायचं? परमाणु. तर त्यांनी ते षष्ठतम भाग हा असं करून सांगितलं की सहावा त्याच्यापेक्षा- भाग. सहाव्या भागात मांडून टाका. त्रैलोक चौर्लोक पंचम असं करून कुठेतरी सांगावं लागेल नाही एक काय त्याच्यापेक्षा नाही बुवा, शेवटचा. त्याचं नाव काय केला? परमाणु. इकडचा परमाणू नाही धरायचा, न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये वापरतात तसं. हा यांचा परमाणू धरायचा न्यायशास्त्रावाल्यांचा. तो हा जो परमाणू आहे त्या परमाणूचं जे विशेषत्व आहे त्याचं नाव विशेष धर्म. त्याचं जे विशेषत्व आहे मग ते कसं आहे ते सांगा. ते म्हणजे सांगता नाही, मग ते याचीच नाव तुम्ही कल्पना करा. तर अरे त्यांनी मानलेला विशेष पदार्थामुळे अप्रसिद्ध असल्यामुळे म्हणजे त्याची काय केली त्यांनी? अशा प्रकाराने एक कल्पना केलेली आहे. त्या निष्प्रयोजन आहे असं अद्वैत ग्रंथात स्पष्ट केलेलं आहे. शिवाय श्री दीदीतिकार हा. शिरोमणी भट्टाचार्यांनी सुद्धा त्या विशेष पदार्थाचे खंडनच केले आहे. बरोबर, त्याचं खंडन केलेलं आहे. कोणी केले म्हणतात? तर भट्टाचार्यांनी केले. म्हणून आता त्यांचं खंडन काही इथे दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला डोकं लावायचं काही काम नाही राहिलं. म्हणून उपादान कारण गुणी व्यक्ती आणि क्रियावान यांचे ठिकाणी अनुक्रमे कार्यद्रव्य गुण जाती आणि क्रियेचा आता ही मूळ शंका कशावर आधारित आहे? तर समवाय संबंध दोन मानतात याच्यावर आधारित आहे. वास्तविक समवाय संबंध हा एकच कुठेतरी असला पाहिजे. दोन समवाय संबंध मानल्यावर ते आपापच त्याच्यात काय होईल? दोष उत्पत्ती होईल. अशा प्रकाराला अशा अर्थाने धरून शंका तयार केली की नैयायिक हे परमाणू अधिक नित्य द्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात
आणि तुम्ही वरती काय म्हटले होते मागच्या प्रश्नाच्या वेळेला की समवाय हा नेहमी एकाच ठिकाणी असतो. जाती, व्यक्ती, गुण, गुणी, क्रिया, क्रियावान, कार्य, उपादान तर यांच्यामध्येच असतो, अन्य ठिकाणी नसतो. पण असं आमच्या लक्षात आलं की त्यांनी विशेष पदार्थात समवाय मानलेला आहे. तो का मानावा लक्षात आला? शंका लक्षात आली. किंवा त्यांनी असं दोन दोन समवाय मानले तर तुम्ही तर म्हणता एकच मानलेला म्हणून शंका केलेली तिथे. चला तर उपादान कारण. उपादान कारण एकच शब्द बरं म्हणजे उपादान कारण. गुणी, व्यक्ती आणि क्रियावान यांच्या ठिकाणी अनुक्रमे कार्यद्रव्याचा उपादान कारणात, गुणाचा गुणीशी, जातीचा व्यक्तीशी आणि क्रियेचा क्रियवान यांच्या ठिकाणी काय समवाय संबंध असतो. समवाय संबंध ह्याच्यापेक्षा दुसरीकडे कुठेच नाही. एवढेच 4 लक्षात ठेवायचे. सोपं आहे का नाही? ह्यांच्या शास्त्राप्रमाणे लक्षात ठेवायचं. बाकीचं काय असेल ते असेल. यांनी जेवढे धरले तेवढेच धरायचे. ते सोडून दुसरीकडे कुठे नसतात असं न्यायशास्त्रकार मानतात. पुढे याशिवाय इतर कोणाचाही कोणाशी समवाय संबंध कधीही असला आलेलंच त्यांनी इतर कोणाचा कोणाशी समवाय संबंध घडत नाही. या रीतीने घटाचा भूतलत्वामध्ये आणि भूतलाचा रूपादी गुणामध्ये समवाय संबंध कधीही असत नाही. आता या रीतीने घटाचा भूतलत्वामध्ये, भूतलत्व ही काय आहे? जाती. जाती. काय संबंध आहे का? नाही. दुसरी गोष्ट भूतलामध्ये समवाय संबंध नाही तर भूतलत्वात कसा असेल? लक्षात आहे ना? भूतलाशी सुद्धा समवाय संबंध नाही. घटाचा नाही. जातीत कसं तर भूतलत्वात कसा असू शकेल? का असणार नाही. तर घटाचा भूतलत्वामध्ये भूतलाच्या ठिकाणी असणाऱ्या रूपादी गुणामध्ये सुद्धा, आता भूतलाच्या ठिकाणी रूप आहे ना, याचं एक त्याचं स्वतःचं रूप आहे. त्या रूपामध्ये घटाचा समवाय राहत नाही, भूतलत्वात राहत नाही, भूतलाशी सुद्धा राहत नाही. समवाय फक्त घटाचा आपल्या उपादान कारण नाम कपालामध्ये राहतो. चला विषय संपला. तर घटाचा केवळ कपालाशी समवाय संबंध असतो. बिलकुल संपला विषय. आता कळतंय का नाही? अजून काही शंका असेल तर विचारलं. आम्हाला शंका पहिली अशी होती माती आणि घट. माती आहे ना मग ते कपालमध्ये आलो. हा कपालमध्ये आल्या तर त्यांनी आणलंय त्याला मी तरी पाहिजे. त्यांनी कपाल का आणलंय तर ते काय करतात? न्याय सोपं आहे ते बी लक्षात ठेवा. वेदांत त्याला विचारलं कारण मीमांसा केली पदार्थाची तर ते म्हणतात उपादान कारण आणि निमित्त कारण. हे दोनच कारण कार्याला पुरेशी आहेत. आता या पेनाला उत्पन्न करायला दोनच कारण पुरेशी आहेत. वेदांत त्यांनी सोपं केलेलं आहे. ते आता जास्त कशाला मानता आणखीन काय? तर याला उपादान कारण. ह्याला म्हणजे ते काय लागेल ह्यातलं जे प्लॅस्टिक असेल काय ठीक आहे याचं काय झालं हे उपादान कारण झालं. आणि हा ज्यांनी घडवला त्याला निमित्त कारणामध्ये टाकतो. ते मशीन काय असेल ते सगळं जातं. आणि ह्याच्यात जे काय तुकडे असतील फायबरचे तर ते काय येतं उपादान कारणामध्ये. फायबर ते उपादान कारणामध्ये टाकतो. आपण फक्त वरून पाहिला आता आतमध्ये काय नाही त्यात कांडी आता ते पण सूक्ष्म आणखीन जातात. तर समजा किंवा एवढाच झालं का नाही? ह्या पदार्थाला बनवण्यासाठी काय लागतंय? दोनच कारण पुरेशी आहेत. निमित्ताने. ते म्हणले तसं नाही. हे पूर्ण झाकण उत्पन्नच होत नाही. याचे 2 पार्ट आहेत. याचा हा झाला हे झाले याचे 2 कपाल. हे याच्यात बसल्याशिवाय हे पूर्ण वस्तू तयार होत कारण नाही. संयोग मग आणि त्याला संयोग आणि क्रिया. कारण प्रत्येक याच्यामध्ये स्पेअर पार्ट असतात. त्याचा त्या संयोग म्हणून त्यांनी असमवायी कारण तिसरं तयार केलं. आणि मग म्हणले समवायी कारण धरायचं का असमवायी कारण धरायचं? ते म्हणले साक्षात पदार्थ. हा पदार्थ उत्पन्न आहे का आत्ता? नाही. बरं झालं 2 वेळा. म्हणजे हा पदार्थ साक्षात म्हणजे झाकण म्हणजे नाही ना. कोण म्हणतं झाकण आहे? तर याचा साक्षात जोपर्यंत म्हणून संयोग हा संयोग घडतो. 2 कपाल कच्चे. आणि क्रिया ही क्रिया बी घडते. क्रिया आणि संयोग याचं असमवायी कारण तयार केलं त्यांनी.
संयोग तिथं ते कपालं ठेवलेली त्यांनी आणि त्या नुसती कपालं बी नाही मांडत, त्याच्यात पुढे जाऊन आणखीन त्या कपालाला उपादान आणली त्यांनी. पण तिथे परत आणखीन असमवायी कारण म्हणताना त्यांनी त्या संयोग 2 कपालांचा संयोग इथं असमवायी कारण झालं आणि 2 कपाल हे समवायी कारण केलं. घटही ते पूर्ण माती बी नाही केली. कारण संयोग आणि मग परंपरेने केली ते माती ही परंपरेने संयोग आणि क्रिया यांच्यापासून होणारा संयोग तो त्याला असमवायी. असमवायी कारण. असमवायी. असमवायी कारण. आणि समवायी कोण झाला? कपाल झाले ना फक्त दोन्ही कारण कपाल ते संयोग आणि क्रिया कुठे राहते? कपालामध्ये राहते. तर अशा प्रकारची त्यांची सूक्ष्म आहे. हे सूक्ष्म काढले त्यांनी जरा शोधून संशोधन आहे त्यांचं. हा, आणि आपले वेदांती सरळ सरळ 2 सांगतात. चालतं. म्हणून हा. घटाचा आपल्या उपादान करण्यास हा, आता म्हणून घटाचा आपल्या उपादान कारणास करून टाका ना, कारणास काय ते चुकलंय तो गेलाय. काय उपादान कारणास म्हणजे कपाला कपाला सोडून इतर सर्व स्थानी समवाय संबंधावच्छिन्न अत्यंत अभाव आहे. हा. म्हणून घटाचा आपल्या उपादान कारणास म्हणजे कपाला सोडून सर्व स्थानी समवाय संबंधावच्छिन्न अत्यंत अभाव. लक्षात आलं? इतर सगळीकडेच काय आहे? फक्त संबंध लक्षात ठेवायचा. समवाय संबंध अवच्छिन्न अत्यंत अभाव आहे. हा? संबंधावच्छिन्न संबंध अवच्छिन्न म्हणजे समवाय हा काय आहे? संबंधाचा एक प्रकार आहे ना, म्हणून समवाय संबंध हा शब्द लवकर घ्या अलीकडं. आणि समवाय संबंध आणि अवच्छिन्न म्हणजे अवच्छेदक बनवला. समवाय संबंध काय झालाय त्याचा अवच्छेदक. तसा संयोग संबंध अवच्छेदक. अवच्छेदक आहेत ना, अवच्छेदक धर्म म्हणजे वेगळं करून सांगणारा, मर्यादित करणारा, त्याला अवच्छिन्न असं म्हणतात. मर्यादित करणारा तो परिच्छेद झाला. आणि इथं काय म्हटलंय? अवच्छेदक. तर अवच्छेदक वेगळे किंवा अवच्छिन्न वेगळे म्हणजे वेगळं करून सांगणारा अवच्छिन्न. तर समवाय संबंध अवच्छिन्न अर्थात हा जसा म्हणजे त्या पदार्थाचा त्याच्याशी असणारा जो संबंध असतो तर तो त्याच संबंधाने अवच्छिन्न असतो. तेवढ्या पुरता इतका, दुसरा नाही. पक्षीवृक्ष हा, तेव्हा सर्व त्या वाचा अर्थात तो अत्यंत भाव अत्यंत अभाव म्हणायचं. अत्यंत अभाव भूतलामध्ये आणि भूतलाच्या रूपाने गुणांमध्ये देखील आहेच आहे ना, बरोबर आहे ना. अत्यंत अभाव हा समवाय संबंध अवच्छिन्न अत्यंत अभाव जो आहे ना सगळीकडेच आहे. तो भूतलामध्ये बी आहे आणि गुणादीमध्ये सुद्धा आहे. त्या अत्यंत अभावाबरोबर घटाचा अन्य दुसरा कोणताही संसर्ग अभाव राहत नाही. तर घटाच्या अत्यंत अभावाबरोबर घटाचा अन्य दुसरा कोणताही संसर्ग अभाव राहत नाही. दुसरा संसर्ग अभाव कोणते आले? प्राग, प्रध्वंस आणि सामायिक. कारण घटाचा प्राग अभाव आणि प्रध्वंस अभाव हे दोन्ही कपाला विना इतर दुसऱ्या कोणत्याही स्थानी राहतच नाही. कपाला विना म्हणजे प्रतियोगी शिवाय असा माहिती आहे त्यांना. बरोबर. घटाचा प्रागाभाव हा त्याचा जर प्रतियोगी नसेल तर राहील का? राहणारच नाही. प्रतियोगी शिवाय उत्पन्नच होत नाही तो. वनाचा प्रागाभाव सांगता मग त्याला काय लागेल? प्रतियोगी लागेल. म्हणून आपोआपच प्रागाभाव. बरं कोण फुटलं आहे ना? प्रतियोगी म्हणून प्रध्वंसा अभाव बी कुठे राहतो? उपादानातच. शेटे साहेबांनी शंका केली ना, म्हणजे प्रध्वंसा अभाव कुठे राहतो? प्रध्वंसा अभाव कुठे राहतो? कपालाला राहतो म्हणून सांगितलं होतं ना. आणि प्राग अभाव कुठे राहतो? त्याच्यातच राहतो. तो एक कपाला आलं तिथं आता. म्हणजे एक असतो उत्पत्तीपूर्वी आणि एक घट फुटल्यानंतर. ते झालं नंतर तर दोन भिन्न. दोन बिंदू. तर घटाचा प्राक अभाव आणि प्रध्वंस हे दोन्ही कपाला विना
इतर दुसऱ्या कोणत्याही स्थानी राहतच नाही. तर त्यांची त्यांची भाषा आहे. तेव्हा ते म्हणून वाटते की फुटक्या कपाळात कस काय राहील. चूर्णी भाव रूप जो तो चूर्णी भाव झाला मग त्याच्यात कसा राहील. तर ते काय करतात उत्पत्तीमध्ये जे मानलेलं आहे तर त्यांनी ज्या वेळेला त्याला डिस्ट्रॉय करतात त्यावेळेला ते त्याच पद्धतीने डिस्ट्रॉय करतात. त्याच पद्धतीने केलं तर मग घट फोडायचंय ना आपल्याला. घटात राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. आपण घट ज्याच्यापासून निर्माण झाला ध्वंस कुठे जाणार आहे. घटाचा ध्वंस हा कुठे जाईल त्याच्या उपादानात. त्याच्या उपादानात म्हणजे कार्याच्या उपादानात. काय फोडला घट फोडला तो ध्वंस कुठे गेला त्याच्या उपादानात. म्हणून मग त्याने ते कपाल केलेले. कसं ना? त्याने जे कपाल केले मी असं म्हणत होतो की गट फोडल्यानंतर 2च कपाल कसे होते. हजारो कपाल पुढे होते. हा तर दोन्ही तर त्याच्यामध्ये ध्वंस होतोच आहे. कसा वाकडा तिकडा माना दंश झाला पण तो दंश कशात राहते त्यांचं म्हणणे कपालात. पण कपालच राहत नाही तुकडेच होते. कशाचं झालं पण घटाचं झालं ना. पण तरी बी ते म्हणजे त्या कपालाचा कोणत्या माध्यमातून तुम्ही काय केला अगदीच 2च समांतर होतात असा काही नियम नाही. पण प्रथम अभाव हा कशात राहतो तर कपालात राहतो असं ते. तर तो कपालात राहील कसा तर कपालाचेच 1000 फूट झालेले असतात. हा. असं. पण तो उत्पन्न होताना 1000 तुकड्यातून नाही झाला उत्पन्न. तो उत्पन्न होताना 2 कपालातून दोन झाला कच्चे, दोन आणि कच्चे. ध्वंस होताना चूर्णी भाव. चूर्णी भाव रूप झाला. पण त्याच्यात चूर्णी भाव होत असताना 2 कपालांचे म्हणजे ते मुसळ मारणारा सांगायचं बरोबर 2च फूट झाले पाहिजे. असं. चला. म्हणून हा. ते आणि घटाचा सामायिक अभाव देखील भूतलत्व आणि भूतलाचे रूपादी गुण यांचे ठिकाणी राहत नाही. कारण तो भूतलाच्या ठिकाणी राहत असतो. तर तो भूतलाच्या ठिकाणी राहतात. त्याचा आशय असा आहे म्हणजे कोण भूतलाच्या ठिकाणी राहत असतो रूप आदी गुण है ना. तसे त्याच्या ठिकाणी राहत असल्यामुळे तिकडे राहत नाही. याचा आशय काय म्हणतात सांगा. याचा आशय असा आहे सामायिक अभाव हा तेव्हाच असतो की जेथे एखाद्या काली एखाद्या संबंधाने प्रतियोगी असतो आणि दुसऱ्या काली त्याच संबंधाने तेथेच प्रतियोगी नसतो. पण संबंध बदलायचा नाही. संबंध तोच ठेवायचा. संयोग संबंधाने भूतलाच्या ठिकाणी घट असतो आणि कधी त्याच संबंधाने घट नसतो तेव्हा तिथे सामायिक अभाव असतो. अर्थात तेव्हा या अभाव कालात त्या प्रतियोगाचा तत्संबंध छिन्न सामायिक अभाव असतो. तत्संबंध म्हणजे त्याच संबंध अवच्छिन्न अवच्छेदक धरला त्याच संबंधाचं सामायिक अभाव असतो. पण जेथे कोणत्याही काली ज्या संबंधाने प्रतियोगी नसतोच हा. तेथे मात्र त्या प्रतियोगीचा तत्संबंध छिन्न अत्यंत भावच असतो. अभावच असतो. अत्यंत भाव म्हणायचं नाही. अत्यंत अभाव. शब्द कसा येतो अत्यंत ता. तर म्हणताना अत्यंत अभाव ताचा काढायचा किंवा अत्यंताभाव भाव अत्यंताभावच असंच वाचावं लागेल मग तुम्हाला. सामायिक अभाव नसतो. हा तर सामायिक अभाव नसतो तर अत्यंत अभाव असतो. कोणतं जेथे कोणत्याही काली ज्या संबंधाने कोणत्याही काली म्हणजे कोणत्याही काळात ज्या संबंधाने प्रतियोगी नसतोच प्रतियोगीच नाही कोणत्याच काळात तर तेथे मात्र त्या प्रतियोगीचा तत्संबंध अवच्छिन्न अत्यंत अभाव असतो. कारण अत्यंत अभाव कोणाचा असतो प्रतियोगीच नसतो तिथे अत्यंत अभाव म्हणूनच आहे. हां सामायिक अभाव नसतो. हां ज्या अर्थी घट हा कपालाविना अन्य कोणत्याही पदार्थामध्ये समवाय संबंधाने कदाचित देखील राहत नाही बिलकुल. हां त्या अर्थी घटाच्या समवाय संबंध छिन्न अत्यंत अभावाचे अधिकरणात म्हणजे भूतलत्वात आणि भूतलाचे रूपादी गुणात घटाचा समवाय संबंध छिन्न सामायिक भाव देखील सामायिक अभाव देखील राहतो असे नाही. काय राहतो असे नाही म्हणजे कोणताच राहत नाही तर ते तरी कसा राहील तर तोही राहणार
नाही. तर तेथे केवळ घटाचा अत्यंत अभावच राहतो. तर घटाचा अत्यंत अभाव राहतो कुठं कुठं? अन्य पदार्थाच्या उपादान कारणात, अन्य पदार्थात, गुणामध्ये, अन्य जातीमध्ये, अन्य गुणामध्ये तिथं काय राहणार आहे? अत्यंत अभावच राहतो. अन्याच्या ठिकाणी राहणारच नाही, ते एकाच ठिकाणी राहतो म्हणून सिद्ध केलं त्यांनी. काय? सामायिक अभाव आपला हा घटाचा समवाय संबंधाने घट ज्या ठिकाणी राहतो, ज्या संबंधाने राहतो त्या ठिकाणी, म्हणजे तो फक्त त्याच ठिकाणी राहतो, अन्य कुठल्याही ठिकाणी त्या संबंधाने राहत नाही. बस एवढं उत्तर आहे. जर आपली वेळ संपली आता, बस झाली 10 वाजून 10 मिनिटं. कुंडली करदा पंढरनाथ भगवान की जय.